डे निमित्त सर्व डॉक्टर्स लोकांना उपस्थित त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे वाळेकर साहेब आपलं त्यांच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा. मला बोलण्याचं कारण असं आहे की मी कृषी खात्यातला असल्यामुळे म्हटलं वृक्षारोपणाबद्दल काहीतरी बोलावं. तर 1 जुलै ते 7 जुलै हा सप्ताह न करता बरं का, आपलं जसं पानगावणे सरांनी आपल्याला जो पायंडा घालून दिलेला आहे की आपण वार्षिक पद्धतीने हे करतोय ना, तर ते सप्ताह न राहता आत्ताच आपला एक सप्ताह डॉक्टर पानगावणे सरांच्या लग्नाचा जसा साजरा झाला तसा हा जो सप्ताह आपण वर्षभर साजरा करूयात. झाडांचं असं महत्त्व आहे की झाडांपासून आपल्याला आता आपण पाहतोय पावसाचं जे प्रमाण आहे ना, हे फक्त एकमेव कारण आहे त्याचं की ज्याच्यामुळं पाऊस पडत नाही. तर झाडं जास्तीत जास्त लावले गेले पाहिजे. झाडं म्हणजे पृथ्वीचं म्हणजे फुफ्फुस म्हणतात या झाडांना. फार मोठं झाडांचं निसर्गामध्ये देणं लागतं. तर अशा या झाडांचं संगोपन करणं आणि त्याची जोपासना करणं हे जसं सहयोगा मंडळ करतं ना, आत्ताच आपलं वट सावित्री पौर्णिमा जी गेली ना बरं का पूनमताई, तर माझं म्हणणं होतं की त्यावेळेस प्रत्येकाने एक एक झाड लावायला पाहिजे ते. कारण ते झाड लावून ते जर जोपासलं ना, नुसत्या ते आहे त्या झाडाला हे करण्यापेक्षा फेऱ्या मारण्यापेक्षा पण हे जर केलं तर अनेक वृक्षांची त्याच्यामध्ये संख्या वाढेल. तर अशा पद्धतीनं इथून पुढं आपण वर्षभर जे करणारे उन्हाळ्यामध्ये सुद्धा झाडं लावली पाहिजे. म्हणजे असे काही विशिष्ट प्रकारचे झाडं आहेत का ते उन्हाळ्यामध्ये सुद्धा लावता येतं सर. काय असं काही त्याला जुलै जून असं काही नाही आहे. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की हे झाड दारापुढं नको ते नको, तसं काही नाही आहे. तू नको त्या दारापुढं, ते जे झाड आहे ते तिथंच राहायला पाहिजे. चिंचेचा असो अशोकाचा असो त्याचा नाही असं काही नाही आहे. एकही झाड निसर्गामध्ये एकही अशी वस्तू नाही का जी निकामी झाडांच्या बाबतीत तरी. तर असं हे ऑक्सिजन देणारं प्राणवायू देणारं जे झाड आहे आपण सर्वांनी त्याची काळजी घ्यावी एवढी विनंती मी करतो आणि थांबतो. आजपासून आयोजित केलेल्या वृक्ष संवर्धन सप्ताहामध्ये आणि त्याच दरम्यान आज जो डॉक्टर्स डे सादर होत आहे, त्याचप्रमाणे आपले विलास वाडेकर यांचा वाढदिवस आहे. प्रारंभी सर्व डॉक्टर महोदयांना आणि विलास वाडेकरांना मी आपणा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. दुर्बल शरीरामध्ये अगदी परमेश्वर देखील राहत नाही आणि म्हणून राष्ट्र निर्माणाचं काम हा प्रत्येक नागरिक करत असतो. त्या राष्ट्र निर्माणाच्या कार्यामध्ये प्रत्येक नागरिक कार्य करत असतानाच त्या खऱ्या अर्थाने ते राष्ट्र टिकवण्याचं सक्षम बनवण्याचं काम वैद्य मंडळी करत असतात. डॉक्टर असं म्हणतात की रुग्णाला त्याच्या व्याधीपासून दूर करणं हे शेकडो यज्ञ केल्यासारखं आहे. आणि त्याचप्रमाणे संबंध जगामधील वैद्य डॉक्टर्स हे परमेश्वराने निर्माण केलेले आहेत असं म्हणून वाटतं. आजच्या या दिवशी सर्व डॉक्टर महोदयांना विशेष म्हणजे आपण आत्ताच उल्लेख केला की आपल्या राहत्यातील अगदी ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर गुंजाळ साहेब यांनी खूप मोठा मापदंड डॉक्टर व्यवसायासाठी घालून दिलेला आहे, एक आदर्श ठेवलेला आहे. आमच्यासाठी ते आदर्शावह आहेत. त्याचप्रमाणे आमच्या साई योग मंडळाचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब पानगावणे डॉक्टर साहेब यांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य अत्यंत अतुलनीय असं आहे आणि आमच्या सर्वांसाठी आदर्शावह असं आहे. डॉक्टर साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे आपलं संघटन निर्माण केलेलं आहे आणि हे संघटन अगदी बिगर राजकीय समाजाला पूरक असं हे संघटन आहे. या निमित्ताने मी डॉक्टर पानगावणे साहेबांना देखील शुभेच्छा देतो व आपण सर्व या वृक्ष मोहिमेमध्ये सहभागी होत आहात. आपला सहभाग इथून पुढे असाच उत्तरोत्तर वाढत जाऊन ही अपेक्षा करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.